आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। जरांगेंचा विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन 29 ऑगस्टला मी कसा डाव टाकतो ते बघा, जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंच्या डोक्यातील राजकारणाचे भूत उतरवणार, भंगपणा उघडा करणार, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार। सरकारकडून मनोज जरांगेंची फसवणूक, सरकार खोटी आश्वासनं आणि भूलथापा देत आहे, अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा येथे कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र वाटप मेळाव्याचं आयोजन, करमाळा तहसील कार्यालय आणि सकल मराठा समाजाचा उपक्रम। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन, गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उपचार सुरू होते। मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यूएस संदर्भात लढली होती न्यायालयीन लढाई। खासदार डॉक्टर शिवाजी काळगेंच्या खासदारकी विरोधात वंचित आघाडीची हायकोर्टात धाव, डॉक्टर शिवाजी काळगे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा, पिंपरीतील शरद पवारांच्या मेळाव्यानंतर आज दुपारी 2 वाजता मेळाव्याचं आयोजन। शरद पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली जाहीर सभा, अजित पवारांचे समर्थक अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच मोठा मेळावा। माजी मंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश, सूर्यकांता पाटलानंतर नांदेड जिल्ह्यातून दुसऱ्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी। शेतकरी कामगार पक्ष पंढरपूरमधून विधानसभेचे फुंकणार रणशिंग, पंढरपूर येथे शेकापचे 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन, 10,000 कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। राज्यात तिसरी आघाडी होईल असं वाटत नाही, महायुती तुटली तर तिसरी आघाडी होऊ शकते, शेकापच्या जयंत पाटील यांचं वक्तव्य। जळगाव जिल्ह्यात ठाकरे गट विधानसभेसाठी 5 जागांवर दावा करणार, गेल्या निवडणुकीत विजय झालेले 5ही आमदार शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गट आणखी ताकद लावणार असल्याची जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची माहिती। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांचा फोन बंद, पूजा खेडकरांशी संपर्क झाला नसल्याची पोलिसांची माहिती, जबाब नोंदवण्यासाठी पूजा खेडकर पोलीस आयुक्तालयात आल्या नसल्याचीही माहिती। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, जेवण वेळेत मिळत नसल्याचा मनोरमा खेडकरचा पोलिसांवर आरोप, कोर्टानं सीसीटीव्ही मागवलं। मनोरमा खेडकर यांनी वापरलेलं पिस्तूल फॉरेन्सिकला पाठवलं जाणार, मनोरमा खेडकरांनी फायर केलं होतं का, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट होणार। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज। नागपूरमध्ये पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या वेगवेगळ्या भागातील जवळपास 100 लोकांचं रेस्क्यू, नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नागपुरातील म्हाळगीनगर चौक परिसरात पाण्यात काही वाहनं वाहून गेली, रिक्षा वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल। नागपुरात मुसळधार पावसामुळे हुडकेश्वर ते पिपळा फाटा रस्त्यालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, प्रशासन नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, तर कोल्हापुरात पाणी पातळी वाढल्यानं 50 बंधारे पाण्याखाली, नरसिंहवाडीत दुसऱ्यांदा पुराचं पाणी। गडचिरोली भामरागड तालुक्यातील इंद्रावती नदीला पूर, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। गोंदियातील पुजारी टोला धरणाचे सर्व 13 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, 13 दरवाजातून 12,967 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, अलमट्टी धरण सध्या 80% भरल्यानं कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारचा समन्वय राखून पाण्याचा विसर्ग। हातनूर धरणाचे दरवाजे उघडल्यानं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू। सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, कसबे डिग्रज येथे तरुणांचे स्वतःचा जीव धोक्यात घालून फोटो सेशन, प्रशासनाचं लक्ष देण्याची स्थानिक नागरिकांची मागणी। अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात नदी नाल्यांना पूर, ग्रामीण भागातील 38 मार्ग वाहतुकीसाठी बंद, नागरिकांनी जीव धोक्यात घालू नये, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। भंडारा जिल्ह्यात उसंत घेतलेल्या पावसाची रात्री 11 वाजेनंतर पुन्हा एकदा हजेरी, शनिवारी जोरदार पाऊस झाल्यानं निर्माण झाली होती पूरस्थिती।
वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर, नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं. पुराचं पाणी शेतीत शिरल्यानं उभी पिकं पाण्याखाली. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात अतिमुसळधार पाऊस. तालुक्यात पावसानं मोठं नुकसान. पुराच्या पाण्यात शेती आणि गावात पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसानं आतापर्यंत सरासरी 100 गाठली. 1.5 महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोरबे धरण 50% भरलं. जून महिन्यात पाऊस कमी झाल्यानं ओढावलं होतं पाणी कपातीचं संकट. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याची घटना. दरड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प. राज्यात मुसळधार पाऊस पडत असताना नंदुरबारमध्ये भीषण पाणी टंचाई. वांझळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती. 1.5 वर्षांपासून जलजीवन मिशनचं काम रखडल्याचा ग्रामस्थांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी तापी नदीवरून पाईपलाईन करण्यात येणार. आढावा बैठक घेत दुष्काळावर मात करण्यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांचं आश्वासन. नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू. चुकीचा आराखडा, योजनेतील भ्रष्टाचार आणि योजना राबवण्यावरून भाजप आणि शिंदे गटाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. जळगावच्या भुसावळमधील वरण गावात पाण्याची भीषण टंचाई. तापी पूर्णा नदीजवळ असूनही नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. परभणीच्या जिंतूरमध्ये खड्ड्यांसाठी तरुणाचं भीक मागो आंदोलन. खड्डे असलेल्या ठिकाणी झाडे लावत तरुणांचा अनोखा उपक्रम. बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतील शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गावर भेगा. मेहकर ते लोणार मार्गावरील रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्यानं दुचाकी वाहन चालकांची कसरत. धुळ्यात दुचाकी स्वारास अडवून लुटमार करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून अटक. शहर पोलीस ठाण्याची धडक कारवाई. मोटारसायकल, मोबाईल, पॅन आणि एटीएम कार्ड असा 55,000चा मुद्देमाल जप्त. जळगावात जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक पदासाठी परीक्षेवर उमेदवारांचा आक्षेप. नशिराबाद येथील परीक्षा केंद्रावर आणलेल्या बॅग बाहेर ठेवण्यासाठी 10 रुपयांचं टोकन. धुळ्यातील शिरपूर शहरात लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीसाठी रॅली. शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याकडून घरोघरी योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न. धुळ्यात सेंट अँथनी स्कूलच्या वतीनं शहरातील शिवतीर्थ चौकात स्वच्छता मोहीम. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती आणि पर्यावरणाची जागृती व्हावी या उद्देशानं अब्दुल हमीद स्मारकासह शिवतीर्थ परिसरात स्वच्छता. जळगावात गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेचा 2024 पारितोषिक वितरण सोहळा संपन्न. राज्यभरातून चिपळूण तालुक्यातून न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज प्रथम 163 शाळांचा स्पर्धेत सहभाग. शिर्डीतील साई मंदिर आज 24 तास खुलं राहणार. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर पूर्ण वेळ सुरू ठेवण्याचा निर्णय. भाविकांना सुलभ दर्शन मिळण्यासाठी संस्थांकडून प्रयत्न. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर गुरुपौर्णिमा उत्सव. पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी.